सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून उचललं गेलं, तिथून हटवलं गेलं आणि त्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. पोलिसांचा जो काही दावा असेल तर पोलिसांनी त्यांच्या दाव्यानुसार कोर्टाची ऑर्डर दाखवावी की त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये टाका. कोर्टाने त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे. सरकारने अजूनही वेळ गेलेली नाही. नीट त्यांच्याबरोबर चर्चा करावी आणि उपोषण सोडवावं. सरकार चालवणं म्हणजे काय चालवणं, की आपलं म्हणणं रेटून नेणं म्हणजे सरकार चालवणं नाही. परत एकदा सांगतो की भारतीय जनता पक्ष आणि प्रशासन यांचा दुरान्वयाने देखील संबंध नाही. एक तर जनतेच्या प्राणाची, युवकांच्या प्राणाची यांना किंमत नाहीये. आपलं म्हणणं तेच खरं, याला चुकूनशाही म्हणतात. काँग्रेसच्या वतीनं केशवसिंहने गेले, राष्ट्रवादीच्या वतीनं सुप्रियाताई गेल्या, इतर पक्षाचे लोक गेले आणि एक सामूहिक मागणी त्या ठिकाणी करत होते. आणि हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला हा अटक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आज पहाटे त्यांची अटक त्यांनी केली. बघूया, त्यांनी अटक जरी केली तरी हे आंदोलन चालू आहे. हे जे आंदोलन आहे, सन्माननीय सोनम वांगचुक हे 20 दिवस उपोषण त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचा आवाज त्यांचा व्यक्तिगत नाहीये, तो भारतातील जनतेचा आवाज आहे, युवकांचा आवाज आहे, ज्यांच्या परीक्षांमुळे हलहाल झालेल्या कुटुंबांचा आवाज आहे, त्या विद्यार्थ्यांचा आवाज आहे. आणि तो आवाज केंद्र सरकारला ऐकू येत नाही. हे या देशाच्या लोकशाहीचं दुर्दैव आहे. पहिल्याच दिवशी खरं तर सरकारने बोलवून त्यांच्याशी चर्चा करणं अपेक्षित होतं, पण पहिले 4-5 दिवस त्यांनी काही केलं नाही, 10 दिवस केलं नाही, 20 दिवस केलं नाही आणि तब्बल 21 दिवस त्या माणसाला उपोषण करायला भाग पाडून त्यांच्याकडे ढुंकूनही न बघता, चर्चा तर दूर की बात, एक व्यक्तीला पाठवलं देखील नाही. इतकं निर्दयी, निष्ठूर, दिशाहीन, त्यांना ज्यांना संवेदना नाही असं सरकार, कारण ते सज्जन माणसांचं सरकार नाही. किंमत असती तर उपोषण सुरू झाल्यावर काही काळातच त्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारनं काही भूमिका घेतली असते. ती भूमिका घेतली नाही. सोनम वांगचुक यांच्यावरती काल रात्री दडपशाही करण्याचं दुसरं कारण असं आहे, राम मंदिर लुटीविरुद्ध एक एल्गार आहे, त्या कार्यक्रमावरचं लक्ष वळवावं म्हणून सुद्धा सोनम वांगचुक यांना काल रात्रीच दडपशाही मार्गानं अटक करून इस्पितळात नेलं. ही 2 कारणं आहेत. आम्हाला कुणी अडवूच शकत नाही, आम्हाला कुणी प्रश्नच विचारायचे नाही. आम्ही वाटेल त्या पद्धतीने वागू शकतो आणि कुणी आंदोलक जरी असला तरी त्याचं आंदोलन मोडण्याची कुवत, ताकद आमच्यात आहे. हा सत्तेचा अहंकार, माज दाखवणारी आजची ही कृती आहे. 20 तारखेला होणारं जंतर मंतरवरचं जे देशव्यापी आंदोलन आहे, त्या आंदोलनाला दडपण्यासाठी घाबरलेल्या सरकारने, विशेषतः लोकशाही मूल्यांवर विश्वास नसणाऱ्या भाजपने केलेली ही अत्यंत भ्याड कृती आहे. याची निंदा करावी तेवढी कमी आहे.